दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नदी नाले ओसंडून वाहत होते। त्यामुळे नदीकाठच्या दुकाने, घरे पाण्याच्या धारेत आले। दिवसाची वेळ असल्याने नागरिकांच्या सतर्कतेने दुकानातील साहित्य, घरातील संसार उपयोगी वस्तू सुरक्षित स्थळी हलविले। शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात कलगाव परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने नागरिकांचे हाल झाले। काही वेळातच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला। नदीचे पूर गावात शिरल्याने रोडवरून नदीसारखेच पाणी वाहत होते। नदीकाठच्या घरातील व दुकानातील साहित्य नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलविले। दिवसाची वेळ असल्याने गावातील सर्व तरुण व नागरिकांनी नदीकाठच्या दुकानदारांना व घरातील लोकांना बाहेर काढून त्यातील साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यास मदत केली। नदीकाठच्या वाहनधारकांनी आपली वाहने हाजी मेहबूब कॉलनी येथे नेऊन सोडली। शेतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बांधा फुटल्या। शेतातून पाणी वाहिल्याने माती वाहून गेली। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले। शेतात गाळ मुरुम येऊन बसला। इतर ठिकाणाहून गाळ खडून गेला। शेतकऱ्यांच्या तोंडी घास आलेले पीक डोळ्यासमोरून जात असल्याने शेतकरी आता हतबल झाले आहेत। जनजीवन विस्कळीत झाले आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही व्यक्ती किंवा सूचना या नागरिकांना सतर्कतेसाठी देण्यात न आल्याने शासन आम्हाला वाऱ्यावर सोडले की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। परिसरातील डेहणी, आष्टा, महाडीवरा, वडगाव, आडगाव, महागाव या गावांनाही पुराचा फटका बसला आहे।